नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुनर्वसनाचा शेरा जर तुमच्या सातबाऱ्या उतार्यावर असेल तर या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण घेणार आहोत. कारण हा शेरा जर तुम्हाला काढायचा असेल तर या संदर्भातली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, तो शेरा काढण्यासाठी ज्या काही कायदेशीर अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत आणि त्याबाबत सन 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्या संदर्भात देखील फार सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओतून देणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, ज्या ज्या लोकांच्या जमिनी या पुनर्वसनामध्ये संपादित केलेल्या असतात तर त्या जमिनींना खरेदी विक्री किंवा कुठल्याही स्वरूपाचं हस्तांतरण करण्यापूर्वी त्याच्यावर एक त्यांच्या सातबाऱ्या उतार्याच्या इतर अधिकारामध्ये एक शेरा दिलेला असतो. तो शेरा असतो की पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा दिलेला असतो. असा शेरा दिला म्हणजे काय की त्या जमिनी ह्या खरेदी विक्री करता येत नाही किंवा त्या जर खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी परवानगी घेण्याची गरज असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तो शेरा तुम्हाला जर काढून घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या स्वरूपाच्या अटी आणि शर्ती या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि त्या बाबतीत कायदेशीर शासन निर्णय काय आहे या बाबतीत देखील आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या अगोदर पुणे जिल्ह्यातील जे काही पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे होते तर त्या उतार्यावरून बरेचसे शेरे हे कमी करण्यात आलेले आहेत आणि सन 2022 मध्ये देखील एक शासन निर्णय आलेला होता. त्यावर देखील आपला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. म्हणजे त्या व्हिडिओचा आणि या व्हिडिओमध्ये जरी साम्य असलं तरी दोघांमध्ये फार मोठा कायदेशीर फरक आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण जी काही प्रोसिजर आहे म्हणजे तो शेरा कमी करून घेण्यासाठी जी काही प्रोसिजर आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती घेणार आहोत आणि ज्या काही अटी असतील की ज्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या किंवा त्या अटी जर पूर्ण होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये ते शेरे तुम्हाला कमी करता येतील. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर ती माहिती बघूया. मित्रांनो, सदरचा शासन निर्णय हा दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजीचा आहे. या शासन निर्णयाचे हेडिंग राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात स्लॅब पात्र खातेदारांच्या जमिनी हस्तांतरण व्यवहारावरील असलेले निर्बंध उठविण्याची कार्यवाही करण्याबाबत. तर मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976, 86 आणि 99 या कायद्यान्वये जे काही प्रसिद्ध अधिसूचना म्हणजे गॅझेट प्रसिद्ध केलेले होते त्या अनुषंगाने हा शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना बघण्याची काही गरज नाही. त्यामध्ये आपण डायरेक्ट शासन निर्णयाला सुरुवात करूया. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976, 86 आणि 1999 अन्वये प्रसिद्ध केलेल्या विषयांकित अधिसूचनानुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅब पात्र खातेदारांच्या जमिनी हस्तांतरण निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यातील ज्या पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामधील खातेदारांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत व भविष्यातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा लाभक्षेत्रातील स्लॅब पात्र जमिनीच्या सातबारा उतार्यामधील इतर हक्कातील नोंदींमध्ये पुनर्वसनासाठी राखीव असे नोंदविण्यात आलेले शेरे उठविण्याबाबतची कार्यवाही खालील दिलेल्या कार्यपद्धतीने करण्यास शासन मान्यता देत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुमच्या सातबारा उतार्यावर पुनर्वसनासाठी राखीव हा शेरा असेल परंतु तो शेरा असून त्यामध्ये सिंचनाची कोणत्याही आजबाबतो सुविधा ही देण्यात आलेली नाही किंवा भविष्यात देखील त्या स्वरूपाची कोणतीही सुविधा ही पुरवण्यात येऊ शकत नाही असे ज्यावेळेस मत असेल किंवा अशी जेव्हा परिस्थिती असेल अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या सातबाऱ्या उतार्यामधील इतर हक्कातील जो काही शेरा आहे पुनर्वसनासाठी राखीव तो काढून टाकता येऊ शकतो. त्यामध्ये मित्रांनो, लाभक्षेत्रातील निर्बंध उठविण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसनासाठी राखीव म्हणून सातबारा उतार्यामध्ये नोंदविलेले निर्बंध उठविण्याबाबत आढावा समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये त्या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी साहेब आहेत
त्यानंतर सदस्य मुख्य अभियंता जलसंपदा विभागाचे, सदस्य उप-आयुक्त पुनर्वसन विभागाचे, संबंधित पाटबंधारे प्रकल्पाचे काम पाहणारे जे काही इंजिनियर असतील, अधीक्षक अभियंता ते असतील, आणि सदस्य जे सचिव आहेत ते उपजिल्हाधिकारी आहेत. यामध्ये मित्रांनो कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे. जिल्ह्यातील पुनर्वसन अधिनियमानुसार अधिसूचित झालेल्या पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत लाभ क्षेत्रांमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत व भविष्यातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार नाहीत होण्याची शक्यता नाही अशा लाभ क्षेत्रामधील स्लॅब पात्र जमिनींच्या सातबाऱ्या उतार्यामधील इतर हक्कातील नोंदींमध्ये पुनर्वसनासाठी राखीव म्हणून नोंदवण्यात आलेले शेरे उठवण्याबाबत साकल्याने व सवंकष आढावा घेऊन असे शेरे निर्बंध उठवण्याबाबत सविस्तर अहवाल व त्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही करील. मित्रांनो, या संदर्भातला तुम्हाला तुमच्या सातबाऱ्या व उतारा त्यासोबत जो काही वकिलांमार्फत तयार केलेला जो अर्ज असेल तो देखील तुम्हाला सादर करावा लागेल. त्या संदर्भातला म्हणजे संपादन झाल्याबाबतचे जे काही नोंदी असतील त्या देखील तुम्हाला त्यासाठी जोडावे लागतील. आणि त्यानंतर यामध्ये संपूर्ण चौकशी आणि अहवाल हे तयार केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या उतार्यावरून किंवा सातबाऱ्या उतार्यामधील इतर अधिकारातील जो काही शेरा आहे पुनर्वसनासाठी राखीव तो कमी करता येऊ शकतो. यामध्ये कार्यपद्धती नमूद केलेली आहे. ज्या पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र जमिनींच्या इतर हक्कातील नोंदमध्ये पुनर्वसनासाठी राखीव म्हणून नोंदविण्यात आलेले शेरे जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावरील निर्बंध उठविणे आवश्यक आहे. अशा सर्व प्रकरणांचा समिती आढावा घेऊन समितीच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह विहित विवरणपत्रामध्ये प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करील. त्याबाबतची विवरणपत्र खालीलप्रमाणे. तर या पद्धतीनुसार तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरून जर तुम्हाला तो पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा जर काढून टाकायचा असेल तर या शासन निर्णयाच्या आधारे तुम्हाला तो शेरा हा काढून टाकता येऊ शकतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की हा शासन निर्णय 5 ऑगस्ट 2019 रोजीचा आहे. हा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही अधिकृत जे काही वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सातबाऱ्या उतार्यावरून पुनर्वसनासाठी राखीव हा शेरा जर काढून टाकायचा असेल तर त्यासाठी शासन निर्णय आणि त्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्ती या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण बघितली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.